नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो आता मैदानात का दिसत नाही, नक्की काय झालं आहे सर्जाला आणि कोणत्या मैदानात आपल्याला सर्जा पळताना दिसणार आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि अशाच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की श्रीनाथ केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जाने सुट्टा गट पास केला होता. त्यानंतर मित्रांनो सेमीमध्ये जे व्हायचं नव्हतं तेच मित्रांनो झालं, कारण मित्रांनो दोन्ही जिवलग भाव एकाच सेमीत लागले. मित्रांनो, मथुर आणि सर्जा या दोन्ही भावांच्यात डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली. पण मित्रांनो, काही कारणास्तव आपल्या सर्जाचं बॅड लक असल्यामुळे सर्जाची गाडी फॉल झाली. नाहीतर मित्रांनो, त्या सेमीत आपल्याला सामना निकाल बघायला भेटला असता. म्हणजे मित्रांनो, दोन्ही पण बाबा आपल्याला गुल्ला दिसले असते. त्याच्यानंतर मित्रांनो, ते सेमी झाल्यानंतर मित्रांनो आपल्या सर्जाला थोडी दुखापत झाली. म्हणजे मित्रांनो, गळ्याच्या खाली थोडं रकात होतं, त्यामुळे आता आपल्याला सर्जा मैदानात दिसत नाही. इंस्टाग्रामवर मित्रांनो व्हिडिओ आहे, त्यामध्ये मित्रांनो आपल्याला कळालं की सर्जाला थोडं लागलं आहे. पण मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे आता आपला सर्जा पूर्णपणे बरा झाला आहे आणि येत्या मित्रांनो 16 तारखेला एक मैदान आहे काजड येथे हर्षभाऊ केसरीचं मित्रांनो भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे. त्या मैदानात आपल्याला वेगाचा शेवट सर्जा एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, कोणाकोणाला वाटतं की मथुर आणि सर्जा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पळावी, त्यांनी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि सर्जासाठी एक कमबॅक म्हणून एक अशी कमेंट करा. धन्यवाद.